आज इको नावाच्या मल्याळम फिल्मबद्दल आपण बोलणार आहोत, जी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे 31 डिसेंबर 2025 रोजी. आणि एवढी कमाल फिल्म आहे. व्हिज्युअली पण कथित नाविन्य आहे, व्हिज्युअली पण तेवढीच इम्पॅक्टफुल आहे. कथा म्हणाल तर कोरियाचन नावाच्या त्याच्यापूर्वी थोडं एक सांगतो मनातली गोष्ट, की मला मल्याळम फिल्म मेकर्सबद्दल आदर आणि कौतुक आहेच, कारण एवढ्या कमाल फिल्म ते सतत बनवत आहेत की आपण अगदी सरप्राईज होऊन बघत राहू अशा फिल्म्स ते बनवत आहेत दरवर्षी. आणि आदर आहे, कौतुक आहे. त्याचबरोबर थोडा पॉझिटिव्ह वेने हेवा पण वाटतोय मला, कारण की हे आपल्या भाषेमध्ये का घडू शकत नाही असंही वाटून जातं. वर्षातनं अगदी 2-4 फिल्म्स बऱ्या येतात आणि त्यावरच आपलं समाधान मानावं लागतं. सो त्यासाठी जरा मी हेवा असं म्हणाल. कथा म्हणाल तर कोरियाचन नावाच्या व्यक्तीची गोष्ट आहे, त्याच्या अराउंड ती गोष्ट फिरते आहे. आणि त्या व्यक्तीचा शोध सुरुवातीपासून त्याचा शोध आपल्याला दिसतोय. त्याचा पूर्वीचा एक मित्र आहे मोहन, तो त्याचा शत्रू झालाय, तोही त्याला शोधतोय. पोलीस त्याला शोधतायत. एक नेव्ही ऑफिसर आहे जो दिल्लीवरून आला, तोही त्याला शोधतोय. असे बरेच जण त्याला शोधतायत. आणि मग सतत एक अर्धा पाऊण तास कोरियाचन असं सगळं सुरू असतं. तो कोण आहे आपल्याला कळतं. तर आपल्याला पुढे कळतं की तो डॉग ब्रीडर असतो आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तो डॉग ब्रीडर म्हणून काम करत असतो. चांगल्या कुत्र्यांच्या स्पेशीज शोधून त्यांचं ब्रीडिंग करून त्या सैन्यांना पोलिसांना पुरवणे त्याचं काम असतं. डॉग ब्रीडिंगसाठी तो विदेशात देखील जात असतो. डॉग ब्रीडिंगसाठी तो मलेशियात जातो आणि तिथेही दुसरं महायुद्ध सुरू आहे. एका कुत्र्यांच्या मल्ल्याकडे तो जातो आणि तिथे त्याची पत्नी असते आणि तिथे काही घटना घडतात. त्या मलेशियन महिलेला त्याला भारतामध्ये केरळमध्ये घेऊन यावं लागतं. तो घेऊन येतो. त्याचं एक रिव्हिलेशन आहे पुढे त्या कथेच्या संदर्भात. सो हे सगळं अशी गोष्ट पुढे पुढे सरकत असते. हे सगळं असताना कुत्र्यांचा पण एक कुत्री पण या सिनेमात खूप महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कुत्र्यांचा कमाल वापर या सिनेमात केलाय. म्हणजे प्राणी म्हणून दिसणाऱ्या व्हिज्युअल मूर्त रूपात म्हणत नाहीये मी, ॲज अ मेटाफोर म्हणून त्यांचं जे नेचर असतं कुत्र्यांचं, मालकाला जीव लावणं, माणसाळलेपण, मालकाला जीव देणं घेणं, लॉयल असणं, हे सगळे गुणधर्म त्याचे इतकं छान कुत्र्यांचा पण वापर इतका कमाल पद्धतीने केला. त्यांच्याकडून कामं उत्तम पद्धतीने करून गेलेत कुत्र्यांकडनं. अजिबात सोपं काम नाहीये. आणि हे सगळं गोष्ट पुढे जात असताना सगळेजण कोरियाचा शोध घेत असताना आपल्याला कळतं की कोरियाचन नेमका कुठे आहे. कोणाचं म्हणणं असं कोरियाचन अजून जिवंत आहे, कोणाचं म्हणणं कोरियाचन जंगलात लपून आहे. तर नेमकं काय होतं हे जे रिव्हील शेवटाला होतं ते तर अजून धक्कादायक आहे. खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. पण याच्या आडून दिग्दर्शकाला जे काही म्हणायचं आहे, मला वाटतं दिग्दर्शकाला स्वातंत्र्य, सुरक्षा, बंधन, प्रेम, वासना याच्या अराउंड काहीतरी बोलायचं आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. सिनेमात 2 डायलॉग आहेत, ते मला खूपच आवडले. पहिला डायलॉग, सुरक्षा आणि बंधन हे एकाच वेळी किंवा बहुतेक वेळा सारखेच भासतात. आणि दुसरा म्हणाल तर प्रत्येक कुत्र्याला एकच मालक असतो. या 2 डायलॉग मध्ये सिनेमाचा सार दडलेला आहे. इंटरेस्टिंग पद्धतीने ते गोष्टीत सांगितलंय ना. आता ह्या सगळ्याचा त्या मलेशियन पत्नीशी काय संबंध, मलेशियन स्त्रीशी काय संबंध आहे, तर खूप कनेक्शन आहे. मला वाटतं हे थोडं स्पॉइलर टाईप होईल, पण मला बघताना मजा येईल हे सगळं. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, मी सुरुवातीला सांगायला हवं होतं. ही मूवी जी आहे मिस्ट्री किंवा थ्रिलर पेक्षा मला ही रिव्हेंज ड्रामा जास्त वाटली, कारण की ऍक्च्युली एक उत्तम रिव्हेंज ड्रामा फिल्म आहे. इतकी कमाल त्यात रिव्हेंज दाखवलाय, म्हणजे कुठलाही रक्तपात किंवा हिंसा न दाखवता यात रिव्हेंज एखाद्या महिलेने जर मनावर घेतलं ती काय उत्तम पद्धतीने रिव्हेंज घेऊ शकते. तर हा ऍक्च्युली हा रिव्हेंज ड्रामा वाटलाय मला. सो तुम्ही बघा, फिल्म बघा, कळवा मला कसं वाटलं ते. सो असे खूप इंटरेस्टिंग या गोष्टी या फिल्ममध्ये आहेत. अजून एक गमतीशीर गोष्ट की या सिनेमाचे जे रायटर आहेत, सिनेमॅटोग्राफर्स या फिल्मचे रायटर आहेत, बहुल रमेश यांनी ही फिल्म लिहिली आहे. म्हणजे की कमाल फिल्म लिहिली आहे आणि शूट सुद्धा तेवढी कमाल केली आहे. हे जे दुहेरी काम जे त्यांनी साधलंय ते अफलातून आहे. इतकं सुंदर शूट केलं आहे सिनेमा आणि कुत्रीही पात्रासारखी या सिनेमात वावरली आहे. त्यांचंही कमाल शूट सिनेमात केलंय. मला विशेष अजून एक गोष्ट, सौरभ सचदेवा जे एक्टर आहेत त्यांचं कास्टिंग विशेष मला नाही वाटत ते जास्त चांगल्या पद्धतीने फिट झाले असं मला वाटत नाही पात्रासाठी. अजून एखादा मल्याळम ऍक्टर खूप चांगला सूट झाला असता इकडे. आणि विशेष मला उल्लेख करायचा वाटतो, संदीप पियुष नावाचा एक मुलगा आहे जो मलेशियन महिलेसाठी बॉडीगार्ड म्हणून, राखणदार म्हणून काम करत असतो आणि तोही कोरियाचनचा शोध घेतोय. त्याचं काम खास करून त्याने ॲक्शन सीन्स खूप कमाल केलेत. जे त्या पात्राची मानसिकता त्याने ओळखून त्याने खूप चांगलं काम केले. पण त्याच्याही पेक्षा ॲक्शन सीन्स त्याने अजून जंगलातले हे ॲक्शन सीन्स शूट करणं अजिबात सोपं काम नाही. सो ते ॲक्शन सीन्स त्याने खूप इतक्या स्मूथली त्याने ते जे काही सीन्स केलेत ना ते खूप कमाल सीन्स केलेत. सो सगळ्याच बाबतीमध्ये हा सिनेमा खूप वरचढ आहे. म्हणजे कोण्या एखाद्या गोष्टीचा विशेष उल्लेख करावा असं नाही आहे. इतकं अफलातून सिनेमा आहे, म्हणजे मला तर असं झालं की वाव क्या बात आहे, काय बघितलं. म्हणजे खूप दिवसानंतर सिनेमा बघितल्याचं समाधान लाभलं असं मला वाटतं. खूप कमाल सिनेमा आहे, मस्ट वॉच, अजिबात चुकूनही अशा कॅटेगरीतला सिनेमा आहे. सो सिनेमा बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करून कळवा सिनेमा कसा वाटला ते. मला आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला की सिनेमा तुम्हाला कसा वाटला ते. सिनेमा बघा, फॉलो करा, कमेंट्स करा, लाईक करा. थँक्यू सो मच.